आणि आता पाहूयात लोकसभेचा धुरळा। ओबीसी नेते रमेश बारसकर यांची शरद पवार गटामधून हकालपट्टी, वंचितच्या यादीमध्ये बारसकर यांचं नाव आल्यामुळे कारवाई, पक्षफुटीनंतर पवारांसोबत मात्र भुजबळ सदावर्ते यांच्याशी संपर्क वाढल्याचा आरोप। नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंची आजपासून जन आशीर्वाद यात्रा, नाना पटोले, वडेट्टीवार, गिरीश पांडव उपस्थित। अरविंद केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, भगवद्गीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डिसाइड ही 3 पुस्तकं वाचण्यासाठी केजरीवालांचा कोर्टामध्ये अर्ज। शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच सर्वांना कामाला लावणार, पंतप्रधान मोदींकडून आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनामध्ये वक्तव्य, सरकारच्या धोरणांमुळे नवी क्षेत्र उदयाला आली, मोदींचा दावा। कर थकबाकी प्रकरणी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा, लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। मनसे नेत्यांकडून आज शिवाजी पार्क मैदानाची पाहणी, 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार। परभणीमधून महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, परभणीचा विकास न झाल्यास पुन्हा कधी येणार नाही, जानकरांचं विधान। मंत्री असताना महादेव जानकरांवर कोणीही डाग लावू शकलं नाही, 5 वर्षात 1 रुपयाचा डाग कोणी लावू शकलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। येत्या आठवड्यामध्ये भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती, एकनाथ शिंदे अजित पवारांसोबतही साधणार संवाद।